पूर्ण धम्मपद म्हणतात, संपूर्ण नाही म्हणा, पण धम्मपदातल्या बहुसंख्य महत्त्वाची पदं जी आहेत ती त्याचा समावेश या ग्रंथामध्ये या भागात केलेला आहे बौद्ध जीवन मार्गामध्ये. आणि त्याच्याविषयी थोडंसं पाहायला हरकत नाही, आपण काही सर्व गोष्टी पाहू शकत नाही. त्यापैकी पहिला जो भाग आहे तो आहे सत असत आणि पाप. त्याच्यामध्ये बाबासाहेब म्हणतात, शुभ कार्य करत राहा, अशुभ कर्मात सहयोगी बनू नका, पाप कर्म करू नका, हा बौद्ध जीवन मार्ग आहे. दुसरा जो आहे तो लोभ व तृष्णा. लोभ व तृष्णा यांच्या आहारी जाऊ नका, त्यांच्या आहारी न जाणे हा बौद्ध जीवन मार्ग आहे. तिसरं जे आहे ते क्लेश आणि द्वेष. कोणालाही क्लेश देऊ नका व दुसऱ्या संबंधी द्वेष बाळगू नका, हा बौद्ध जीवन मार्ग आहे. चौथा आहे क्रोध व वैर. मनात क्रोध भावना ठेवू नका, वैरभाव विसरा व आपल्या शत्रूलाही प्रेमाने जिंका, हा बौद्ध जीवन मार्ग आहे. आणि अशा रीतीने ते पुढं त्यांनी बरेचसे गोष्टी सांगितलेल्या आहेत. मनुष्य मन आणि मनोबल, आपण आणि आत्मविजय, प्रज्ञा न्याय आणि सत्संगती, विवेकशीलता आणि एकाग्रता, जागरूकता, कळकळ आणि धैर्य, दुःख आणि सुख, ढोंग, सम्यक मार्गानुसरण आणि सद्धर्म आणि असद्धर्म यांच्यामध्ये तुम्ही याचा संकर तुम्ही करू नका. अशा रीतीने हा बाबासाहेबांनी बौद्ध जीवन मार्ग जो आहे तो बौद्ध जीवन मार्ग सांगितलेला आहे. आणि यामध्ये धम्मपदातले जे आहे ते अनेक गाथा, महत्त्वाच्या गाथा म्हणता येईल की त्यांनी या ठिकाणी वेचलेले आहेत असं म्हणायला हरकत नाही. तर खरोखर हा जो धम्मपद आहे हा ग्रंथ अतिशय सुंदर आहे. खरं म्हणजे असं म्हणता येईल की हा धम्मपद हा ग्रंथ जो आहे तो एक असा म्हणता येईल दुर्मिळ ठेवा आहे. आणि हा ग्रंथ एवढा प्रसिद्ध आहे की त्याचे जवळजवळ 45 भाषामध्ये काय झालेले आहे, भाषांतर झाले. अनेक भाषामध्ये म्हणता येईल की त्यांचे भाषांतर झालेले आहे. आणि जगामध्ये या ग्रंथाचं जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात वाचन होत असतं, खूप मोठ्या प्रमाणात काय होत असतं, चिंतन होत असतं. तर खरोखर हे धम्मपद जे आहे ते आपण पूर्णपणे वाचायला पाहिजे. खूपच सुंदर असं हे प्रवचन आहे. धम्मपद जे आहे ते खूपच चांगल्या अशा त्याच्यामध्ये गाथा आहेत. तर खरोखर या गाथांचं आपण अभ्यास करायला पाहिजे. आणि बाबासाहेबांनी नेमका या गाथा ज्या आहेत त्या गाथा या ठिकाणी घेतलेल्या आहेत असं म्हणायला हरकत नाही. आणि नंतर आपण मग पुढं जाऊयात. तर पुढं बाबासाहेबांनी जे आहे सत असत आणि पाप याच्यामध्ये अनेकशा गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्यापैकी महत्त्वाची गोष्ट ही आहे की ते असं म्हणतात की पाप कर्म करायचं नाही आणि काय करायचं, पुण्य कर्म करायचं. याच्याविषयी एक कथा आलेली आहे बौद्ध साहित्यामध्ये, सुंदर कथा आहे. एक चीनचा राजा होता.